आज इथे ना सकाळी सकाळीच माझ्या मुली बसल्या अभ्यास करायला, कारण त्या काल शाळेला गेल्या नव्हत्या आणि त्यांचा अभ्यास आला होता. रायाने काल रात्रीच केला होता आणि राजवी करत होती, त्यामुळे राया जिजा खेळत होती आणि मी माझी घरातली सगळी कामं उरकून इथे लोळत होते. कारण कामं करण्याचा व्हिडिओ मी केला नाही, कारण राजवीचा सगळा जो अभ्यास होता तो माझ्या मोबाईलवर आला होता, त्यामुळे एका मोबाईलवर दोन्ही कामं मी एकसाथ करू शकत नव्हते. राजवीचा याचा अभ्यास चालला होता, राया जिजा खेळत होते आणि मी लोळत होते, कारण माझी तब्येत बिघडली होती, जुलाबांनी उलट्या चालू झाल्या होत्या, त्यामुळे मी सगळं काम उरकून थोडी लोळत होते. तर इथे बघा माझ्या राजवीने किती मस्त ड्रॉइंग काढलं होतं आणि त्याला कलर पण एकदम छान दिले होते. त्यानंतर आम्ही त्यांचा अभ्यास झाल्यानंतर मग मी इथे जेवायला घेतलं. तर आज मी सगळ्यांची तब्येत बिघडल्यामुळे साधं वरण भात आणि माझ्या तोंडाला चव नसल्यामुळे थोडंसं लोणचं घेतलं होतं. आणि आमच्या ह्या डोराला ना गरम गरम वरण भातच खायला खूप आवडतं, म्हणजे कुठलीही गोष्ट गरम असली ना तरच ती खाते. जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासायची होती आणि मी थोडीशी बाहेर गेलं तर मला कळलं की पाणी आलं होतं. आमच्याकडे ना असंच असतं, कधी पण पाणी येतं, कधी सकाळी येतं, कधी दुपारी येतं, कधी कधी तर दोन्ही वेळेला येतं आणि कधी कधी तर 4 दिवस येत पण नाही. तर पाणी आलं होतं म्हणून म्हणलं चला सगळी जी भांडी आहेत ना ती भरून घ्यावी. आणि ना असंच असतं नेहमी बरं का. म्हटलं आज तब्येत बरी नाही तर सगळं काम झालं आहे, म्हटलं आता जर दुपारचं जेवण करून झोपावं, पण पाणी आलं आणि पाणी भरायला घेतलं आणि म्हटलं आता इथं जी भांडी आहेत ना ती सगळी घासून घ्यावी. आणि या भांड्याच्या आणि व्हिडिओच्या नादात ना जे ना व्हायला पाहिजे तेच होऊन गेलं, सगळा पिंप भरून गेला आणि इथं सगळा चिखल झाला. तुमच्या बाबतीतही असं होतं का हो, की कधी एखादी गोष्ट ठरवली ना की बरं नाही तर आता झोपावं तर काम वाढतं? माझ्या बाबतीत तर नेहमीच असं होतं की ठरवलं ना की आता काही काम नाही चला वाईस पडूया, तर नेमकं कुठलं ना कुठलं तरी काम वाढतंच. तर म्हटलं आता चला फरशीवर पण जरा फडकं ओलं झालं होतं, तर म्हणलं मारून घ्यावं, कारण सगळे पाय उमटले होते पोरींनी आत बाहेर बाथरूममध्ये वगैरे करून. म्हणून मग सगळी फरशी जी होती ती पुन्हा पुसून घेतली. ह्याच्या अगोदर पण पुसली होती आणि पुन्हा पुसून घेतली. जर तुमच्या बाबतीतही असं होत असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तर सगळी फरशी पुसून झाल्यानंतर मग जी भांडी होती ती घासून घेतली आणि नंतर मग मी पडायला गेले, कारण पोट खूपच कळ करत होतं. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.